विस्मृतीत गेलेले खेळ गणेश देखाव्यातून साकार. पारंपरिक लगोरी, लंगडी, फुगडी, झोपाळा, भोवरा, विटीदांडू, दोरउडीसह 16 खेळांचे इंजिनियर सुदन जाधव यांचे देखाव्यातून प्रदर्शन. आजच्या मोबाईलच्या युगात मुलांच्या गल्लीतून हरवलेले लगोरी, लंगडी, फुगडी, भोवरा, विटीदांडू, दोरउडीसारखे पारंपरिक खेळ पुन्हा जागवण्यासाठी शहरातील ब्राह्मणपुरी येथील इंजिनियर सुदन जाधव यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात विशेष देखावा साकारला आहे. तब्बल 16 हरवलेले खेळ शाडू मातीच्या मूर्तीच्या साहाय्याने साकारून जुन्या पिढींच्या आठवणींना उजाळा मिळाला असून लहानग्यांना मोबाईलच्या बाहेरही खेळाचं विश्व होतं हे दाखविण्याचा प्रयत्न जाधव यांनी केलाय. आंधळी कोशिंबीर, मामाचं पत्र हरवलं, गोट्यांचा खेळ, चोर पोलीस, कागदी होडी पाण्यात सोडणे, टायर पळवणे, सागरगोटे, झोपाळा अशा अनेक खेळांचं दर्शन या देखाव्यात घडत आहे. फक्त मनोरंजन नव्हे तर शारीरिक व्यायामही या खेळातून व्हावा हे सांगणारा उद्देश या देखाव्यातून दिला आहे. सामाजिक प्रबोधनपर देखावे सादर करण्यासाठी ओळख असलेल्या सुदन जाधव यांनी याआधी 12 बलुतेदार, शिवरायांचे शिलेदार, 12 ज्योतिर्लिंग, 3.5 शक्तीपीठ असं भव्य देखावे उभे केले होते. यंदा मात्र त्यांनी विस्मृतीत गेलेल्या खेळांकडे लक्ष वेधलंय. माधव सहनिवास ब्राह्मणपुरी इथं उभारण्यात आलेला हा देखावा सध्या अबालवृद्धांचं लक्ष वेधून घेत असून मोबाईल गेम्सपेक्षा प्रत्यक्ष खेळांची मजाच वेगळी असते असा संदेश देत जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. नमस्ते, मी सुदन जाधव, राहणार ब्राह्मणपुरी मिरज. यावर्षी गणेशोत्सव साजरा करत असताना घरातील गणपती समोर एक संदेशात्मक आणि जे काय आता सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावरती एक देखावा सादर केला आहे. जे आपले बालपणीचे आठवणीतले हरवलेले खेळ आहेत जे आता लुप्त होत चालले आहेत त्या खेळांचा एक देखावा सादर केला आहे. आणि ते खेळ म्हणजेच जे असणारे लंगडी, भोवरा, त्यानंतर असणारा विटीदांडू खेळ, त्यानंतर आपले असणारे पाण्यात बोट करून सोडणे, आंधळी कोशिंबिरी, फुगडी, झोपाळा यासारखे खेळ असे असंख्य खेळ बनवण्यात आले आहेत. आणि ते खेळ आपल्या शाडू मातीपासून घरात त्यांची मूर्ती बनवण्यात आले आहेत. त्याला कलर काम वगैरे गेले 2 महिन्यापासून याचा हे चालू आहे बनवण्याचा. यातून हा संदेश आहे की हे जे खेळ आहेत, जुने खेळ आहेत, पारंपरिक खेळ जे आहेत त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रॅडिशनल गेम्स म्हणतो, जे काही कुठे लुप्त होत चालले आहेत. आणि या लुप्त होण्याचं कारण म्हणजे आता आजकालची जी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांपासूनच मोबाईलचं वेड लागलेलं आहे. आणि मोबाईल फोनमध्येच गेम डाउनलोड करणे आणि आभासी किंवा व्हर्च्युअल गेम जे आहेत किंवा कॉम्प्युटर गेम हे खेळ जात आहेत. आणि हे खेळ बंद होण्याचं कारण म्हणजे एक अशा आहे की जे काही आता जागा आहेत, अपुऱ्या जागा आहेत, किंवा जे पूर्वीचे जे शाळा कॉलेज होते त्यांचे मोठे मोठे मैदान होते, पण आता ते कुठेतरी मैदान छोटे होत चाललेले आहेत. त्यामुळे असे गेम मुलांना शाळेत अथवा बाहेर अंगणात देखील खेळता येत नाहीत. त्यामुळे यावेळचा गणपती जो आहे, गणपती देखील या मुलांमध्ये रमून स्वतः भोवराचा खेळ खेळत आहे असं दाखवण्यात आलेलं आहे.